शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? नूर हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी वो खुदा, उसे मिटा सकता है कौन? उसे मिटा सकता है कौन? नूर हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी वो खुदा, उसे मिटा सकता है कौन? अपने मेहनत के करिश्मे से, अपने मेहनत के करिश्मे से पूरे सांगली जिले को जो, पूरे सांगली जिले के सरजमी को जो रोशन करे, अपने मेहनत के करिश्मे से जो पूरे सांगली जिले के सरजमी को रोशन करे, उन बारसकर एकेडमी के सितारों को चमकने से रोक सकता है कौन? चमकने से रोक सकता है। देखो बच्चों, ये मैंने एक शेर अभी अभी जो बनाया और कहा, मगर ये एकेडमी मेरी है, ये स्कूल बालू पहलवान मेरे पिताजी का नाम था और उन्होंने पहलवान की में नाम कमाया था। तो खुद की स्कूल की खुद तारीफ करना बड़ी बात नहीं है, मगर ये तारीफ नहीं, ये हकीकत है। जब से मैं सुन रहा था कि यहाँ के बच्चों ने शिक्षण रूपी क्रिकेट के मैदान में 70% के एकेरी, 70% एकेरी दुहेरी धावा, 80% चौकार आणि 90% षटकारांनी क्रिकेट स्टेडियम दुमदुमून गेलं, दुमदुमून गेलं। अरे किसी स्कूल के आसमान में, किसी स्कूल के आसमान में एखादा सूरज, एखादा चांद चमक रहा है। किसी स्कूल के आसमान में एकांत सूरज, एकांता चांद चमक रहा है, मगर ये बारसकर स्कूल की क्या बात है? जिधर देखिए उधर चांद ही चांद और सूरज ही सूरज चमक रहे हैं। कोई बात नहीं, ये मैं खुशी से कह रहा हूं। आज मुलांनो, चिखलाचा आपल्याला त्रास खूप होत आहे, परंतु हा 15 ऑगस्ट जो आपल्याला मिळाला 1947, यासाठी जर आपण चिखलाला भिवून, आता माझ्या पांढऱ्याशी मला डाग खपत नाही, पण आज मला त्याचे बक्षीस मिळालेलं आहे, तर ज्यांनी चिखलाच्या त्रासाला जर आपण भिवू तर रक्त सांडलेल्या त्या जवानांच्या रक्ताचा अपमान होईल, अपमान। त्यांनी कसं आपण 15 ऑगस्ट साजरा करतो। आता मुलांनी जी भाषण केली, ती फासावर गेलेली जी आपले जे क्रांतीवीर होते, कसं वाटलं असेल त्यांना हो? काळा बुरखा चढवला, फास तयार केला, शेवटचं काय बोलायचं आहे काय? समोर आई वडील आहेत, भाऊ बहीण नातेवाईक आहेत, आणि शेवटचं बघून घेतलं, कारण आता इसके बाद हम फिर इनको देखने वाले नहीं, अब फास गले में अटक जाएगा, प्राण शरीर से निकल जाएंगे, हमेशा हमेशा के लिए निकल जाएंगे। क्या गुनाह किया था उन्होंने? क्या गलती की थी उन्होंने? काय चूक होती त्यांची? फक्त चूक होती की त्याने सांगितलं इंग्रजांना, तुम्ही इथून जावा, हा देश आमचा आहे। ही चूक आहे। आमच्या देशावर राज्य करायचा, आमचा देश आम्हाला द्या, हे म्हणणं चूक आहे। आम्ही कुणाचा खून केलाय, आम्ही कुणाचा दरोडा घातलाय, आम्ही कुणाची चोरी केल्या, कुणाचा बलात्कार केला नाही, नाही, यापैकी काहीही चूक नाही। फक्त आमच्या देशाचं स्वातंत्र्य आम्ही मागतो, ही आमची चूक आहे, आणि त्यासाठी आम्हाला काय शिक्षा मिळत आहे? तर आमच्या गळ्यात फास येत आहे, फास। काय वाटलं असेल त्यांना, आणि त्यांची काय अपेक्षा असेल? आज जर त्यांचा आत्मा जर त्या ठिकाणी बघत असेल, आणि कोणी चिखलाला भिवून, उन्हाला भिवून जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करायला जर कचरत असेल, तर त्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू येतील, आणि आपण असंच ताटकळत ऊन वारा पाऊस चिखल सहन करू तर त्यांचे आत्मेवर तृप्त होत असतील, तृप्त होतं। विसरू नका मुलांनो, ज्यावेळी गोळी लागते ना, 2 मिनिटं संपू, जास्त वेळ घेत नाही, तुम्ही ताटकळलाय, पण आज सहन करा, कारण स्वातंत्र्य दिन आहे भारताचा। अरे आपण म्हणतो की हा शत्रू, हा भारत, पाकिस्तान, चीन यांना आपल्या जवानांनी थटवलं तिथं हो, आणि ते आत आले असते। जरा कल्पना करा, चीनचं किंवा पाकिस्तानचं विमान वरून जाते, त्यांचा बॉम्ब एक पडला असता तर तुम्ही आम्ही सगळे जळून खाक राख रांगोळी झाली असते, सगळ्या खरांची चंद्र्या उडल्या असत्या, मृतांची खच पडली असते, आणि आपण निवांत या ठिकाणी बसलो गाणी म्हणत का तर त्यांनी तिथं त्यांचं रक्त सांडलं, प्राण अर्पण केला, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा पती गेला, मुलं अनाथ झाली, अनाथ। आज त्यांचा बाप नाही त्यांना खाऊ घालायला,
आज ती पत्नीच मग त्याला मंगळसूत्र घालायचा अधिकार नाही, त्याने हिरव्या बांगड्या फोडल्या. अरे कशासाठी? या देशासाठी. आणि आपण एवढं करू शकत नाही. एक लक्षात ठेवा मुलांना, 2 मिनिटं सांगतो की ज्यावेळी गोळी लागते ना, आपण भाषण करायला सोपं आहे. आज माझ्या हातून जो झेंडा वंदवला, मी मजरसांना आदर सांगितलं होतं की मला नको हे, याचा मान माझा नाही, याचा मान आपला कुठला ह्या परिसरातला जवान असेल तर बघा, जो मिलिटरी मध्ये होता किंवा जो जवान शहीद झालेला असेल, त्याचे आई वडील पत्नी मुलगा कुणाला तरी बोलवा, हा त्यांचा मान आहे. हा पुढाऱ्यांचा नाही, ज्यांना मोठ्याच्या मोठं पोट सुटले, भ्रष्टाचारातून चरबी चढलेल्या पुढाऱ्यांचा मान तर नाहीच नाही, माझाही नाही. हा मान त्यांचा आहे. या पवित्र झेंड्याला वंदन करायचा काम त्यांचं आहे. त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे होतं. मित्रहो, ज्या वेळेला गोळी लागते ना, 1 मिनिट सांगतो, बॅटरीचा शेल बघितलाय तुम्ही? शेल बॅटरीचा घड्याळात घालतो तसा, त्या जरा मोठा असतो. गोळी तिथून सुटते आणि पुढे थोडी ज्वाला असते. आणि ते मला मिलिटरी मॅनने सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळी छातीत घुसते, स्पीड नाही येऊन, त्यावेळी छोटस होल पडतं, पुढून काहीच वाटत नाही, थोडं रक्त येतं. आणि ती गोळी ज्या वेळेला आत जाते, ती गोळी ज्या वेळेला आत जाते, ब्लास्ट होते, त्या गोळीचा स्फोट होतो. आणि स्फोट झाल्यावर आतली हाडं, हृदय, मांस याच्या चिंधड्या होतात आणि पाठीला भगदाड पडतं. भगदाड, पाठीमाग आपली पाठ फाटून जाते. अरे किती वेदना होत असतील, हे भाषण करून सांगू शकत नाही. अरे जज्बातों को अल्फाज में बयान करना मुश्किल है, जज्बातों का एहसास किया जा सकता है. गोली खाने के बाद क्या तकलीफ होती है, क्या वेदना होती है, ना मैं भाषण में बता सकता हूँ, ना आप सुनकर उसका एहसास कर सके. हरगिज नहीं, यकीन उसे गोली खाना ही पड़ेगा जब पता चला कि वो जवानों को कितनी तकलीफ होगी. आणि ज्या वेळेला ते हृदय बंद पडतं, जसं पंखा बंद केल्यानंतर हळूहळू तो फिरायचा बंद होतो, हृदय बंद पडतं, डोळ्यासमोर अंधार येतो आणि प्राण जाऊ लागतात. आणि त्यातूनही ते लढतात. म्हणून एक त्यांच्या अर्पण करण्यासाठी एकच कडवं म्हणतो मी, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर मत भूलो सीमा पर, वीरों ने प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद मनो जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए. हे मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. आया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कह गए कि अब चलते, खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, तुम भूल न जाना उनको, तुम भूल न जाना उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की.